जाणार ती वेळ आता आपली आलेली आहे। नक्कीच नक्कीच आरवी 11 आणि अप्पा गुरु 11 हे दोन संघ आपण बघितले तर एक हाय व्होल्टेज सामना नक्की होईल आणि या सामन्यामध्ये आपण बघितलं तर खूप काही पाहायला मिळेल आणि आताच्या सामन्यामध्ये आपण बघितलं असेल तर शेवटचे 5 बॉल ज्यानं फेस केले आणि खरोखर त्यानं सामना खेचून आणला आणि तसाच सामना हा देखील होईल। दोन्ही संघाला शुभेच्छा आपण देऊया आणि वळूयात जाऊयात पाहूयात तर सामन्यामध्ये काय घडतंय बिघडतंय। बंटी भाटकर निश्चितच सध्या आरवी 11 आणि अप्पा गुरु 11 हा सामना आहे, पण तुषार दादा मला वाटतं की हा आधीचा सामना काय डोळ्यांच्या समोरून काय अजून हलत नाही आहे। अजूनपर्यंत क्रीजमध्ये योगेशच दिसतोय, योगेश आगरे, ज्याने खरंच जबरदस्त असं षटकार 2 खेचले आणि आपल्या संघाला या मॅच मध्ये विजयी प्राप्त करून दिला। निश्चितच आता वळूया आपण या पुढच्या मॅचकडे। आरवी 11 याने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे, तर प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहेत ते म्हणजे अप्पा गुरु 11। तर पाहूया, एका ठिकाणी पती पत्नीचा जोड म्हणजेच आरवी 11 तर दुसऱ्या ठिकाणी मैत्रीची गाठ म्हणजे अप्पा गुरु 11। तर पाहूया कोण बाजी मारतंय आणि कोण या सामन्यामध्ये वरचढ ठरतंय। दोन्ही पंचांना विनंती आहे, शुभम मुरकर आणि शुभम नागवेकर यांना, की लगेचच सामना सुरू करायचा आहे, कारण तुमच्या ज्या काही ग्रुप मीटिंग्स असतील, विनंती आहे सर्व संघांना ग्रुप मीटिंग्स आणखी ज्या काही स्ट्रॅटेजी असतील त्या तुमच्या मागे या ठिकाणी ठरवून घ्यायच्या आहेत आणि लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे। मी विनंती करतो अप्पा गुरु 11 संघाला लगेचच या ठिकाणी फील्ड आपली सजवून घ्यायची आहे। आरवी 11 कडून आलेला आहे तो म्हणजे श्रेयस आणि सत्यम। तर पाहूया प्रथम गोलंदाजी कोण करतोय अप्पा गुरु 11च्या वतीने। निश्चितच एक तगडी, एक क्रिकेटची स्टारकास्ट म्हणू शकतो आपण, ती अप्पा गुरु 11 या संघाकडे आहे। तितकाच दमदार संघ आहे। पाहूया कोण आपला दमखम दाखवतोय आणि जबरदस्त खेळी करतोय। माझ्या समोर इथे जोडला गेलेला आहे माझ्यासोबत तो म्हणजे माझा आवडता सगळ्यात प्रतीक, ज्याला आम्ही आवडीने बुमरा म्हणतो। तर प्रतीक, खरंच मजा येणार आहे या सामन्यामध्ये आणि मला सुद्धा मजा येणार आहे, कारण तुझ्यासोबत या ठिकाणी आपण आता कॉमेंट्री आपण शेअर करतोय। थँक्यू, धन्यवाद। दोन्ही संघांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आहे। लवकर लवकर मित्रांनो विनंती करतो की आपण पंच आज अजून खूप सामने आहेत याची नोंद घ्या, जरा फास्टेस्ट केलवा, कारण वैयक्तिक कोट्यातील पहिले षटक व संघाकडून पहिले षटक घेऊन आले ते म्हणजे स्वतःहून संघ मालक अप्पा आंग्रे आपल्याला पाहायला मिळते इन ॲक्शन मध्ये। खास पुण्यावरून इथे आज कुर्तडी गावामध्ये ट्रॉफी खेळण्यासाठी इथे दाखल झाले आणि पहिली गोलंदाजी जरूर घेतली गेली आहे। स्ट्रायकिंग एंडला श्रेयस कांबळे आपल्याला पाहायला मिळेल आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला सत्यम पवार। तर निश्चितच केपीएलचं एक वैशिष्ट्य हेच आहे की प्रत्येक वेगवेगळे संघ गावाकडून आपल्या खेळत असतात। या आधीच्या मॅच मध्ये निश्चितच आग्रेवाडीच्या संघ मालकाचा संघ होता, पण तो सामना विजय स्पोर्ट्सच्या योगेशने जिंकून दिला। म्हणजेच इथे कोणी नसतो, कसलाच भेदभाव नसतो, प्रत्येक जण आपल्या संघासाठी खेळत असतो आणि पंचांचा इशारा, सामन्याला सुरुवात। आमचे लाडके अप्पा आंग्रे पहिलं षटक घेऊन आलेले आहेत। पाहूया अप्पा, निश्चितच संघाच्या नाही तर तुमच्या मित्र परिवाराच्या सुद्धा शुभकामना आहेत। बघूया तुम्ही काय करता। पहिला चेंडू आणि सुंदररित्या या ठिकाणी कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळलेला श्रेयस याने या चेंडू आणि या ठिकाणी ज्याप्रमाणे ट्रेन धावते त्याप्रमाणे या ठिकाणी 2 धावा पूर्ण। तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतोय का पण नाही, सत्यम यांची मनाई, कारण ज्या 2 धावा मिळाल्या त्यातच आपण समाधान मानूया। पहिल्या धाव संख्येचा श्री गणेश झालेला आहे 2 धावांनी। निश्चितच इथे श्रेयसने, परंतु श्रेयस याची तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु सत्यम थोडासा अडकळला आणि माघारी परतवलं। सत्यम याला ओव्हरथ्रो जरूर झाला होता। पुन्हा एकदा ऑन बॉलिंग मार्क पाहायला मिळते आपल्याला। अप्पा आंग्रे पुढे चेंडू घेऊन स्ट्रायकिंग एंडला श्रेयस कांबळे ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय। या पंचक्रोशी मधील एक नावाजलेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल श्रेयस कांबळे। अचूक टप्प्याचा चेंडू होता, परंतु पंच शुभम मुरकर यांचा इशारा येतो वाईट चेंडू, एक अतिरिक्त धावा इथे अप्पाने खर्च केली आहे। नक्कीच इथे एक जी केपीएल ची उत्सुकता असते ना ती अप्पांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। एवढ्या लांबून आज पुण्यावरून इथे कुर्तडे गावामध्ये दाखल झाले। काय वाटतं पंडित दादा आपल्याला अप्पांबद्दल? मुळात पूर्णपणे हौशी व्यक्तिमत्व आहे। दरम्यान मैदानामध्ये 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत श्रेयस यांनी। दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस ओळखलं जातं कुर्तडे गावामधील अप्पा आंग्रे यांना। आपण म्हणायचं झालं तर दोस्तीच्या दुनियेतला हा अप्पा माणूस आहे आणि हौशी माणूस आहे। आज या वयातही क्रिकेटवरती त्या पिच वरती तिथे उभं राहणं सुद्धा काही लोकांना शक्य नसतं।
तर त्या एज मध्ये आज पहिली गोलंदाजी करतोय ते म्हणजे अप्पा आंग्रे. निश्चितच. आणि पाठीमागे विकेट किपर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं तर गुरु पालवकर इन ऍक्शन मध्ये. यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. दोन्ही जोडी नंबर 1 या गावामधील ओळखली जाते. आणि ते या ठिकाणी दोघे बघूया, या ठिकाणी अपील आणि या जोडीने रनआउट केलेला आहे. काही गरज नव्हती श्रेयस याला निश्चितच, आणि रनआउट होऊन तंबूमध्ये परततोय. हीच तर खासियत आहे. अप्पा गुरु 11, अप्पा गोलंदाजी करतोय आणि गुरु विकेट किपर, आणि या ठिकाणी त्यांनी गंडवलेलं आहे अक्षरशः ते म्हणजे श्रेयसला. निश्चितच मोठा धक्का, मोठा धक्का, मोठा हद्रा. पंचक्रोशीतील आयकॉन खेळाडू योगे श्रेयस कांबळे बॅक टू द पवेलियन. डीसी आत्ता आलेला आहे तो म्हणजे अरविंद मांडवकर, आणि निश्चितच एकाच तालमीमधले या ठिकाणी आपणच्या तालमीमधला आहे अरविंद मांडवकर. तर बघूया गुरु वर्सेस चेला, तर कोण या ठिकाणी बाजी मारतोय. निश्चितच अरविंद आणि अप्पा. जबरदस्त या ठिकाणी अप्पानी जबरदस्त बोट फिरवलेली आहेत. बघूया मजा येणार आहे या पुढच्या चेंडूंमध्ये. चांगला चेंडू, सुरेख चेंडू टाकला गेलाय. शेवटी गुरु तो गुरु असतो दादा. निश्चितच या वेळेला या चेंडूवरती नशीब आणि तेवढा एक सन्मानही दिला अरविंद याने. तर बघूया आता पुढचे चेंडू. मला वाटतं अजूनपर्यंत प्रत्येक अप्पांचे येणे बाकी आहे, तर अरविंद कसे वसूल करतोय ते आता बघण्यालायक असणार आहे. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल अप्पा आंग्रे यांच्याकडून. नक्कीच. अरविंद सुद्धा ताकदीवर फलंदाज मानला जातो या पंचक्रोशी मधील. तो अरविंद स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. एक धाव जरूर पूर्ण केली एका धावेवरती, समाधान मानावे लागेल. चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं आकाश सुर्वे यांच्या माध्यमातून, आणि एक धाव कंप्लीट केली गेली. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचली 7 या धावसंख्येवरती. एक गडी बाद, 7 धावा. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर चालू आहे. अप्पा गुरु 11 विपक्षीय असतील MD बॉयज, सॉरी आरवी 11 निश्चितच अप्पा पहिली गोलंदाजी करतायत. 7 धावा दिलेल्या आहेत. ओपन ग्राउंड आहे आणि या ग्राउंडवरती या गोलंदाजाने अजूनपर्यंत 7 धावा खर्च केलेल्या आहेत. आलेला आहे डावकुरा फलंदाज सत्यम. आणि या वयात एवढी सूर्य गोलंदाजी करतात अप्पा पाहायला मिळते. चांगल्या फलंदाजांना जागेवर ठेवलाय. अरविंद सारख्या फलंदाजाला पहिल्या चेंडूवरती जागेवर ठेवणं या वयात खायची गोष्ट नाही. आणि निश्चितच या ठिकाणी बॉल मात्र खाल्लेला आहे तो म्हणजे सत्यम याने. आणि या ठिकाणी पहिल्या षटकाच्या मला वाटतं समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 7. डीजे जरा फास्ट खेळायचं आहे. अजून खूप सामने खेळवायचे याची नोंद घ्या आपण. बॉलरने निशांत आलाय. नवीन गोलंदाज पंचक्रोशीतील एक जबरदस्त असा आयकॉन आहे तो म्हणजे निशांत. बरोबर. महालक्ष्मी काजरघाटीला बिलॉंग करतो. महालक्ष्मी काजरघाटी प्रीमियर लीग ज्यावेळी झाली होती ना, अप्रतिम खेळी याला पाहायला मिळाली आपल्याला. आणि त्यावेळी निशांतची गोलंदाजी फलंदाजी अंतिम क्षणी काही सामने असे त्याने हिसकावून घेतले होते. निश्चितच निशांत इथे दाखल झालाय. काय ह्याच्याबद्दल निशांत बद्दल जर म्हणायचं झालं ना तर खरंच एक जबरदस्त असा अष्टपैलू आणि गुणी खेळाडू आहे. निश्चित आता त्याच्या समोर आहे अरविंद. सुंदर चेंडू होता, लॉकॉलला चेंडू होता, पूर्णपणे बीट झाला होता. अरविंद एक धाव तर घेतलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतायत का, पण जबरदस्त एक अंधाधुंद थ्रो. आणि गुरूंचा नेम म्हणतात ना, ते फक्त नेम लावतात आणि तो लागतो अचूक. पुन्हा एकदा रनआउट झालेला आहे. थोडी पहिली मिसफील्ड झाली होती. मिसफील्ड झाली असली तरी रिझल्ट काय येतो हे बघा, असं सांगणार आहे ते म्हणजे गुरु पालवकर. पण जोडी नंबर 1 एक नंबर काम केलं दोन्ही जोडीनी.
धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. म्हणतात ना की आम्ही वयाने मोठे आहोत आणि आम्ही वजनाने जरी जास्त असलो तरी मैदानामध्ये आमचं वजन आहे असं काहीसं सांगताना गुरु पालवकर आणि अप्पा आंग्रे यांचा हा संघ. चला नवीन बॅटर जरा फास्टेस्ट घ्यायचं आपण, अजून खूप सामने खेळवायचे याची नोंद घ्या. जे काय असेल ते आपण ऋषिकेश शिंदे जे काय असेल ते आपण डगआउट मधूनच करून यायचं असेल. लवकर लवकर जर यायचं आहे तर आता चांगला बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला लागेल. निशांत मला आणि वाटतं अरविंद मांडवकर. प्रतीक आता आपला आलेला आहे तो म्हणजे पप्पू आलेला आहे. निश्चितच थोडस या ठिकाणी एक स्टार आपल्या कुर्तडेचा हा खेळाडू आहे आणि एक चांगला खेळाडू कुर्तडे आहे. गावाच्या या मातीतून नवीन नवीन असे खेळाडू ऋषिकेश शिंदे असेल, मयांक पवार असेल, अनेक असे खेळाडू या कुर्तडे गावामध्ये घडतात आहे. आज आपण पाहायला मिळेल ऋषिकेश शिंदे या KPL मध्ये इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर दरम्यान प्रतीक तू बघतोयस का की गुरु पालवकर पूर्णपणे मॅच मध्ये इन आहेत आणि आपल्या वजनाप्रमाणे अंपायर वरती सुद्धा ते वजन या ठिकाणी मैदानात द्यायला सुद्धा बघतायत. वजन एवढा दबदबा ठेवलाय त्यांनी आप्पा आणि गुरु यांनी की अप्रतिम पाहायला मिळालं आहे पहिल्या षटकापासून. मात्र अरविंद या ठिकाणी उंचावलेला स्ट्रोक पाहूया. एक धाव तर मिळणारच आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झालाच पाहिजे कारण 2 धावा या ठिकाणी होऊ शकतात आणि खूप बेकार म्हणजे खराब थ्रो. आणि या ठिकाणी पाहूया मैदानामध्ये झालेल्या 3 धावा पूर्ण आणि 3 धावांनी या संघाची धावसंख्या होते ती 11 धावा. नक्कीच एक ऋषिकेश शिंदेसाठी पारितोषिक आलाय. गौरव आंबेडकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलाय षटकारसाठी. जर निश्चित- षटकार मारला तर ऋषिकेश शिंदेसाठी गौरव आंबेडकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलाय. तर तसंच या ठिकाणी एक आगळं वेगळं प्राइज आलेलं आहे पॅव्हेलियन मध्ये. ते म्हणजे सिद्धांत पवार बावा यांच्याकडून जर गुरुनाथ पालवकर यांनी डाईव्ह मारून एक प्रेक्षणीय झेल घेतला तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे विकेट किपरसाठी. दरम्यान सुंदर अशी गोलंदाजी सुद्धा आता मैदानामध्ये चालू आहे. तर निशांत सुंदर या ठिकाणी आणि या ठिकाणी बावा पवार यांचे 500 रुपये वाचवले आहेत गुरु पालवकर यांनी. बावा पवार यांचे 500 रुपये वाचवलेले आहेत. मात्र एक आत्ताच त्यांनी प्राइज लावलं होतं पण अजूनपर्यंत ते प्राइज चालू आहे. जर त्यांनी डाईव्ह मारून जबरदस्त असा झेल घेतला गुरुनाथ पालवकर यांनी तर पूर्ण मॅच मध्ये जर त्यांनी असा एक झेल घेतला तर या ठिकाणी सुंदररित्या पुन्हा एकदा उंचावलेला आहे चेंडू. एक धाव तर निश्चितच दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतील का पाहूया. आणि या ठिकाणी थोडासा फिल्डर अडखळलेला आहे. मित्रांनो जरा फक्त बघायचं की त्याला क्रॅम्प आला किंवा लागलं नाहीये ना आपल्या खेळाडूला. सगळ्यांनी धावण्याची गरज नाही. एका दोघांनी जरा बघा चेक करायचं आहे.
चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या मित्रांनो, लगेच सामन्याला चालू करायचंय. धावसंख्या जाऊन पोहोचले 14 या धावसंख्येवरती. आतापर्यंत 2 विकेट गमावले गेले आहेत. आरवी इलेव्हन या संघाने पुन्हा एकदा निशान पुढे चेंडू घेऊन खोलवर टप्प्याचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. परंतु थोडीशी मिसफीट झाली विकेट किपर यांच्या माध्यमातून आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला. 1 धाव पूर्ण केली. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरसावेल 15 या धावसंख्येवरती. आता 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 या धावसंख्येवरती. आरवी इलेव्हन हा संघ आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये. कमांडी जी पंच नवीन गोलंदाज पार्थ आलाय. जबरदस्त मैदानामध्ये आलेला आहे तो म्हणजे पार्थ भाटकर, मॅन फ्रॉम भाटकर कोंड. एक जबरदस्त यंग स्पिरिट आहे आमचं. पाहूया आणि सुंदररित्या मारलेला चेंडू पाहूया. झेल होतो का पहिल्या चेंडू मध्ये. या ठिकाणी अरविंद सारखा जबरदस्त मोहरा गारद झालेला आहे तो म्हणजे पार्थच्या या गोलंदाजीवरती. जबरदस्त अशी गोलंदाजी म्हणावी लागेल पार्थ याच्याकडून आणि सुंदर असा झेल टिपलेला आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अभिजित टू पार्थ. चांगला चेंडू. चेंडू ट्रॅव्हल झालाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. 1 धाव पूर्ण केल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला. दुसरी धावा सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. इथे होतो मात्र इथे 2 धावावरती समाधान मानावे लागेल. 2 धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या 17 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. तिसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर चालू आहे. आपण पाहतोय अप्पागुरू इलेव्हन विपक्ष असतील आरवी इलेव्हन हा संघ. नाणेफेकीचा कौल जरूर जिंकला आरवी इलेव्हन या संघाने आणि प्रथमतः फलंदाजी स्वीकारली होती आणि आमंत्रित केलं होतं क्षेत्ररक्षणासाठी अप्पागुरू इलेव्हन संघाला. चांगला चेंडू. झेलची शक्यता जरूर होती इथे. चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल अप्पांच्या माध्यमातून. काय एफर्ट दाखवला अप्पांच्या माध्यमातून. जोरदार जरा या वयात अप्पांच्या माध्यमातून हा एफर्ट मध्येच खूप मोठा आहे. जरा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो अप्पांसाठी. निश्चितच या सामन्यामध्ये जर अप्पा यांनी सुद्धा प्रेक्षणीय झेल घेतला डाईव्ह वगैरे मारून आणि गुरु पालवकर यांनी तर बाबा पवार यांनी प्राइज रक्कम वाढवलेली आहे. 1000 रुपये त्यांच्याकडून प्राइज आलेला आहे. सुंदररित्या या ठिकाणी मैदानामध्ये खेळी मात्र चालतोय आपण एक ती म्हणजे पप्पू याची आणि अभियाची. दरम्यान थोडासा सामना एक संथ गतीने चालू आहे. पंचांना फक्त एवढीच विनंती आहे की फक्त सामना या गतीने चाललाय त्याच गतीने पळवायचा आहे. पुन्हा एकदा पार्थ राईट मोर द विकेट. स्ट्राइकिंग एंडला अभिजित. चेंडू ट्रॅव्हल झालाय. अप्पा असेल क्षेत्ररक्षक तिथे. रनआउटची शक्यता जरुरी ते. गुरु पालवकर यांच्याकडून चेंडू काही हातामध्ये आला नाही. रनआउटचा खतरा जरूर होता. चांगली फेकी सुद्धा होती आणि या वेळेला तुमची मैत्री साबित करण्याची या ठिकाणी संधी सुद्धा होती. तिसरी हॅट्रिक लावली असती तुम्ही रनआउटची. निश्चितच जबरदस्त. पुन्हा एकदा पार्थ थोडासा खराब चेंडू होता. दरम्यान पाहूया कमबॅक करतोय का.
पुन्हा एकदा फुलटॉ चेंडू फॉलो थ्रू मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी एक धाव तर झालेली आहे. दुसऱ्या धावेसाठी निश्चितच प्रयत्न झाले पाहिजे होते. या ठिकाणी या 2 धावा होऊ शकल्या असत्या. थोडेसे चाचपडताना मात्र इथे ऋषिकेश शिंदे उर्फ पप्पू, तर पप्पू बेटा एक धावांनी काही होणार नाहीये. तर निश्चितच एक जबरदस्त खेळी तुझी मैदानामध्ये आम्हाला बघण्याची या ठिकाणी उत्सुकता लागलेली आहे. तर त्या माध्यमातून पाहूया पप्पू या ठिकाणी काय कामगिरी करतोय. नक्कीच ऋषिकेश शिंदे स्ट्रायकिंग एंडला असेल तर नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल. डीजे तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 20. लगेचच सामन्याला सुरुवात करायची आणि निश्चितच संघाच्या वतीने चौथं षटक घेऊन आलेले तो म्हणजे निशांत. कारण पूर्णपणे धावसंख्या या ठिकाणी या चौथ्या षटकापर्यंत थांबवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहेत ते म्हणजे अप्पा गुरु 11चा संघ. नक्कीच निशांतने पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली म्हणून यावेळीच पण संघ मालक अप्पा आणि गुरु 11 या दोन्हीने विश्वास दाखवला गेला आणि निशांतला दुसरं षटक मार्गस्थ दाखवलंय. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला अभिषेक, राईट नंबर द विकेट निशांत, चांगला चेंडू जरूर पंच शुभम मोरकर यांचा निर्णय. तो वाईट चेंडू, एक अतिरिक्त धावा इथे निशाने पहिल्या चेंडूवरती खर्च केली आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय अभिषेक आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला ऋषिकेश शिंदे आपण पाहतोय. धावसंख्या पुढे सरसावेल 21 धावा. निशांत जाधव एक चांगला गोलंदाज आहे तर निश्चित निशांत कांबळे सुंदर त्या ठिकाणी उंचावून मारलेला आणि मला वाटतं चेंडू पाहूया झेल होतो का आणि सुंदर झेल टिपलेला आहे क्षेत्ररक्षकाने आणि अजून एक मोठा गडी नक्कीच इथे पकडलाय झेल आणि संपलाय अभिजितचा किल. बॅक टू द पवेलियन अभिजित. डीजे मॅच जीके स्ट्रायकर विपक्ष असतील विजय स्पोर्ट्स. पहिला पुकार आपल्याला दिला जातोय, टॉस बॉक्स मध्ये यायचंय. पहिला पुकार जीके स्ट्रायकर्स आणि विजय स्पोर्ट्स. नेक्स्ट मॅच डीजे. दरम्यान मैदानामध्ये सुमित मित्रा काय झेल पकडलेला आहे आणि साध्या माणसाचा झेल नव्हता, एक चांगला खेळाडू होता या ठिकाणी. अभि कालकर सुद्धा आता अभिची जागा घेण्यासाठी अभि आग्रे आता जागा घेण्यासाठी मैदानामध्ये येतोय तो म्हणजे प्रफुल्ल या ठिकाणी येतोय. एक चांगला खेळाडू आहे आणि एक चांगला पॉवर आहे त्याच्याकडे सुद्धा, मोठे स्ट्रोक खेळण्याचा. तर दरम्यान मैदानामध्ये नॉन स्ट्रायकर एंडला पप्पू, ज्याला गणित मला वाटतं या सामन्याचं कळलंय. नवीन येणाऱ्या प्रत्येक खेळाडूला तो काहीतरी कानमंत्र देऊन लगेच नॉन स्ट्रायकर एंडला येतोय. पण निश्चितच मित्रा तुला स्ट्राईकला मोठे स्ट्रोक खेळताना आम्हाला बघायचंय. पाहूया सुंदररित्या स्ट्रोक खेळलेल्या एक धाव तर निश्चितच होते. अप्पा या ठिकाणी चेंडू जबरदस्त रित्या पकडलेला आहे. इन ऍक्शन मध्ये एक स्टाईल या ठिकाणी बघावी लागेल या दोन खेळाडूंची, ते म्हणजे असतील अप्पा आणि दुसरा असेल तो म्हणजे आमचा गुरु पालवकर. हे स्टाईलच जबरदस्त आहे प्रत्येक गोष्टींमध्ये. आणि खरंच वळूया आता आपण निशांतकडे, कारण यांची तारीफ आम्ही जेवढी करू तेवढी कमीच आहे. निशांत पुन्हा एकदा पप्पू याच्यासाठी सुंदररित्या या ठिकाणी चेंडू हेलिकॉप्टर स्कूप या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होता पण तो खूप उंच उडाला नाही. एक धाव तर घेतली दुसऱ्या धावेसाठी. या ठिकाणी रनआउट मात्र होतोय तो म्हणजे प्रफुल्ल. पुन्हा एकदा लागणारा मोठा झटका. धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे चौथ्या षटकाचा खेळ या ठिकाणी चालू आहे. 23 धाव संख्या झालेली आहे आणि निश्चितच जे म्हणतात ना की एक गावठी भाषेत आपण म्हणतो की एक नष्टर म्हणतो त्याला आपण, पनवती म्हणतो, तर ती पनवती मात्र रनआउटच्या विकेटने लावून घेतलेली आहे. दरम्यान मैदानामध्ये आता पॅव्हेलियन मध्ये आलेले ते सगळ्यांचा हालचाल पुसण्यासाठी ते म्हणजे साईवीर, एक जबरदस्त ढोलकी वादक, तसेच सीझन प्लेयर आणि टेनिसमध्ये
एक जबरदस्त सूर असे जबरदस्त छेडणारे असे साईवीर. नक्कीच पुन्हा एकदा पुढे चेंडू घेऊन निशांत यावेळी सखोल अचूक टप्प्याचा चेंडू भिरकावून जरूर दिला. क्षेत्ररक्षक तिथे चांगला जेल टिपलाय सार्थक्याच्या माध्यमातून आणि ते चांगला जेल टिपलाय. फलंदाज बाद ऋषिकेश शिंदे बॅक टू द पॅव्हिलियन. सार्थक पुन्हा एकदा डोळ्यांचं पारणं फेडवणारा एक असा झेल घेतलेला आहेस तू. आणि या झेलांची अपेक्षा आम्ही या ठिकाणी प्रेक्षणीय झेलांची अपेक्षा करतोय ते म्हणजे गुरु पालवकर आणि अप्पांग्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे तुम्हाला सिद्धांत पवार यांच्याकडून. दरम्यान गुरु यांच्याकडे संधी सुद्धा होती. नवीन बॅट्समन आलेला आहे तो म्हणजे साहिल. नॉन स्ट्रायकर एंडला आहे तर स्ट्राईकला आहे तो ऋतिक. सुंदर चेंडू होता निशांत याचा आणि निर्धाव चेंडू. मला वाटतं या ठिकाणी एक चौथ्या षटकातील अजूनही एक शेवटचा चेंडू येणे बाकी आहे. स्ट्राईकला आहे तो म्हणजे ऋतिक. नवीनच फलंदाज या ठिकाणी ऋतिक. पुन्हा एकदा पोझिशन वरती जबरदस्त या ठिकाणी करण्याचा. या ठिकाणी हलकासा कट लागलेला आहे. मागे त्या ठिकाणी कोणी नाहीये. एक धाव तर निश्चित या ठिकाणी 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तिसऱ्या धावेसाठी धावलेले आहेत पाहूया आणि 3 धावा पूर्ण. निश्चितच जर गुरु पालवकर या ठिकाणी क्लोज विकेट किपिंग करत असतील तर त्या ठिकाणी एक स्लीप मध्ये एक फिल्डर तैनात करणं गरजेचं होतं. दरम्यान 3 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे ती 26 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आरव्ही 11 संघाची धावसंख्या झाली आहे 26. 6 गडी बाद 26. डीजे बघायला गेलं ना आता पहिल्या मॅच मध्ये पहिल्यांदा फलंदाजी करत असताना 57 स्कोर झाला. त्यानंतरच्या दुसऱ्या मॅच मध्ये 47 स्कोर झाला आणि आता अजूनपर्यंत आहे 26. 37 होईल का तुला काय वाटतंय? सुंदररित्या दरम्यान मैदानामध्ये एक हा स्ट्रोक तर खेळलेला आहे. नक्कीच चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली आहे. चांगले क्षेत्ररक्षक फलंदाजीमध्ये पाहायला मिळाले प्रदीप आगरेच्या माध्यमातून आणि 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या 28 या धावसंख्येवरती. निश्चितच एक जबरदस्त असा खेळाडू या पंचक्रोशीमध्ये आपण पाहतो तो म्हणजे आपल्या कुरतड्याचा एक गुणी खेळाडू. म्हणजे तोंडात बोट दिलं तरी चावणार नाही असा हा आमचा प्रदीप आगरे. एक आयकॉन आहे अप्पा गुरु 11 या संघाचा. अनेकदा पहिल्याच पर्वामध्ये चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळाली प्रदीप आगरेच्या माध्यमातून. आपल्या संघाला फायनल पर्यंत पोहोचवलं होतं. तोच प्रदीप आगरे यावेळी अप्पा गुरु या संघाकडचं प्रतिनिधित्व करता वेळी आपल्याला पाहायला मिळतंय. अंतिम षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतंय प्रदीप आगरेच्या माध्यमातून. प्रतीक नक्कीच मला एक सांगावं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं क्रिकेटमध्ये असतं ते म्हणजे फिटनेस. आणि जर आपण या KPLच्या पहिल्या पर्वापासून आपण बघतोय प्रदीप आगरे याला तर तो फिटनेस आपला सांभाळून आहे. तर त्यावेळेला सुद्धा आपण जरी व्हिडिओ क्लिप्स पाहिल्या तरी सेम बॉडी स्ट्रक्चर आणि आता हे पर्व 3रं आहे आणि ह्या वेळेला सुद्धा एक सेम असं त्याचं बॉडी स्ट्रक्चर आपण बघतोय. निश्चितच हे क्रिकेटवरचं प्रेम आहे मित्रा. क्रिकेटवरती येणं खेळणं आणि त्याच्यानंतर त्याचा फिटनेस तो अजून त्या पर्वापासून तर पहिल्या पर्वापासून तर 3ऱ्या पर्वापर्यंत एक आवड आहे क्रिकेटची. त्याच्यामुळे हा त्याचा फिटनेस कायमस्वरूपी असाच आहे. नक्कीच यानंतरचा जो सामना होणार आहे त्या सामना आहे तो म्हणजे निश्चितच यानंतरचा सामना जीके स्ट्रायकर आणि विजय स्पोर्ट आपल्याला दुसरा पुकार दिला जातोय. टॉस बॉक्स मध्ये यायचं आपण. पुन्हा एकदा प्रदीप पुढे चेंडू स्लोवर चेंडू हलक्या हाताने कट केला. ऋतिक याने चेंडू ट्रॅव्हल झालाय. फॉलो थ्रू मध्ये चांगले क्षेत्ररक्षण. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 31 या धावसंख्येवरती. अजूनही 2 चेंडू शेष या इनिंगचा.
पुन्हा एकदा तर मित्रांनो फास्ट हिट घ्या मॅच अजून खूप सामने खेळवायचे त्याची नोंद घ्या. निश्चितच प्रतीक साहिल एक चांगला एक गुणी एक जबरदस्त असा खेळाडू आहे. जरी मूर्ती लहान दिसली तरी बघूया आणि वळवून मारलेला आहे. मी आधीच बोललो होतो जबरदस्त देखण्यालायक असा स्ट्रोक आहे तो म्हणजे साहिल याचा. मी याच गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख केला होता. आणि साहिल मित्रा एक जबरदस्त आय लव्ह यू तुला, कारण मला या ठिकाणी तू खरं ठरवलेलं आहेस. हे तुझ्याबद्दलच आता या ठिकाणी बोलणं चालू होतं. डीजे आणि प्रदीप या ठिकाणी बघूया कशी गोलंदाजी करतोय पुन्हा एकदा साहिल याच्यासाठी. पुन्हा एकदा आहे सुंदर या ठिकाणी या चेंडू एक धाव तर निश्चितच मिळवलेली आहे. आणि या ठिकाणी दुसरी पर्यंत या ठिकाणी खराब थ्रो. 2 धावा पूर्ण 3 धावा झालेल्या. चौथ्या धावेसाठी निश्चितच धावणार कारण शेवटचा चेंडू आहे. आणि मला वाटतं या ठिकाणी 3 धावा पूर्ण. या 3 धावांनी संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 40. निश्चितच एक चांगला रिस्पेक्टेड स्कोर झालेला आहे 40 धावा. आणि मला वाटतं या ठिकाणी आपण एक म्हणतो की शेवटचा चेंडूतला षटकार भारी पडला आणि हे झालं ते झालं. तर या शेवटच्या 2 चेंडूंमध्ये 9 धावा मात्र साहिलने जमा केल्या. तर पाहूया. थँक्यू पंडित. नेक्स्ट मॅचचा टॉस होऊ द्या. जी के स्ट्रायकर्स आणि विजय स्पोर्ट्स एक संघाने सामना गमावलाय पहिला, तर दुसरा संघ पहिला सामना विजय झालाय विजय स्पोर्ट्स. आणि या 2 संघांच्या दरम्यान पुढची लढत असेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. ऑल कुर्तडे संघाची जोडी राजेश आपला स्वप्नील गोविलकर यांना आणि टॉस साठी या ठिकाणी यायचं आहे. तसंच मी रत्नागिरी पोलीस आमचे निश्चितच मी कोणाला राजेशाची पहिल्यांदा आपला राजा म्हणतो मी, आम्ही त्याला प्रेमाने. तर त्याची अशी विनंती आहे की मला बोलायला लावू नको, पण तुझ्या वतीने मीच बोलतो की एक आपलं हे स्वप्न होतं आपणा सर्वांचं, अगदी सचिन दादापासूनचं. तर कसं आहे की काही गोष्टी या ठिकाणी फील जरी हा करत असेल तरी माझ्या त्या तोंडून येतात. तर त्याच्या वतीने मी बोलतो की निश्चितच आपल्या इकडे एक स्वप्न होतं की एक जबरदस्त KPLचं पर्व, एक KPLच्या ट्रॉफी आपल्या गावच्या पोरांसाठी आपण करणं गरजेचं आहे. आणि त्या माध्यमातून आपण सर्वजण एकत्र आलो. एक रघु जबरदस्त मॅनेजमेंटवाला आपल्याला मिळाला आणि त्या माध्यमातून आपला ऑल कुर्तडे जे आपली कमिटी आहे सगळ्या गावातून आपण सगळी पोरं एकत्र आलो, जसं म्हणजे दुधात साखर मिसळावी. आणि त्या माध्यमातून आपण हे आयोजन नियोजन करतोय. आज कोणी पण इथे बोट दाखवू शकत नाही आणि बोट वर पण करू शकत नाही, कारण आपण इथे भक्कमरित्या उभे असतो. तर अशी आपली KPLचे या वर्षीचं 3रं पर्व आहे आणि पहिला दिवस आहे. तर वळूया आपल्या या मॅचकडे. GK स्ट्रायकर्स वर्सेस युवा स्पोर्ट्स आपलं विजय स्पोर्ट्स. निश्चितच दोन्ही संघांचा मिलाप होतोय. मी विनंती करतो स्वप्नील गोविलकर उर्फ राजा यांना त्यांनी नाणेफेकीचा कॉल घ्यायचा आहे, टॉस उडवायचा आहे.
नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे तो म्हणजे ऑलवेज GK विजय स्पोर्ट्स या संघाने. आणि पाहूया ते GK स्ट्रायकर्स यांना काय निरोप देत आहेत. क्षेत्ररक्षण निश्चितच या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा तुम्हाला एक या ठिकाणी सांगितलेलं आहे, तर काय म्हणशील? आम्ही जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करू आणि ज्या पहिल्या डावामध्ये काय चुका झाल्या त्याच्यावरती पण अभ्यास करू आणि ऑल द बेस्ट विद्या. जरा चुकी झाली होती या ठिकाणी. प्रथम विजय स्पोर्ट्स या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ऑल द बेस्ट दोघांना सुद्धा आणि धन्यवाद धन्यवाद स्वप्नील. हां स्वप्नील की नाणेफेकीचा कॉलसाठी आम्हाला मदत केली. धन्यवाद. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. पंच जरा लवकर लवकर घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. दोन्ही संघ आपण इथे पाहिले असतील तर यावेळेस KPLचा यावेळेस आपण बघतोय तर पहिला दिवस पर्व वर्ष इथे आपण पाहतोय ते म्हणजेच तिसरं असेल. नीटनेटकं नियोजन मी प्रत्येक वेळ म्हणत असतो, कारण या स्पर्धेचं आपण बघितलं असेल तर खेळाडूंसाठी बसण्याची योजना आपण बघितली असेल. मैदान देखील आपण बघतोय चारही बाजूने चौकस आपण बघतोय, तर फलंदाजी करू शकतो. बघा तुम्ही इथे कुठे डिक्लेअर स्वरूपाची धाव नसेल. YouTube लाईव्हच्या माध्यमातून tenniscricket.in च्या माध्यमातून इथे आपण बघतोय स्पर्धा प्रत्येकाच्या मनात प्रत्येकाच्या घरात इथं स्पर्धा पोहोचवली जाते. लेफ्ट हँड बॅट्समन पहिला आपण बघतोय तर ते म्हणजेच फलंदाजी मार्कवरती आपण इथं बघतोय. पहिला फलंदाज असेल तो म्हणजे सौरभ आणि दुसरा फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडवरती ते म्हणजेच निशांत. दोन फलंदाज धन्यवाद सर मुरकर यावेळेस आपण बघतोय. तर गोलंदाजी मार्कवरती इथे आपण पाहिलं जाईल ते म्हणजेच अरविंद. यावेळेस आपण बघतोय पहिलाच बॉल ओहो यावेळेस खोलवर बॉलिंग केली जाते. त्यानंतर आपण बघतोय थोडासा फंबल होईल. त्यानंतर आपण बघतोय तर इथे एक धावेवरती रोखलं जातं. एक धाव फक्त इथं घेतली जाते एका धावेवरती. धाव संख्या इथं श्री गणेशा धावेचा केला जाईल. बघा धावेचा इथं श्री गणेशा नक्कीच केला जातोय संघाच्या माध्यमातून. इथे आपण बघतोय RV11 आपण इथे पाहिलं असेल तर विन टॉस होऊन पहिली फलंदाजी केली. त्यानंतर जिंकण्यासाठी आपण बघतोय तर 41 धावा केल्या. त्यानंतर आपण इथे बघतोय तर 42 धावा करण्यासाठी इथे आपण बघतोय तर अप्पा गुरु 11 संघ हा संघ देखील आपण इथे बघितलं असेल. मागील काही वर्षामध्ये आपण बघतोय मागील पर्वामध्ये आपण बघितलं असेल खूप चांगली कामगिरी. यावेळेस आपण बघतोय तर लेग साईडच्या दिशेने बॉल इथं फलंदाजाने खेळून काढला असेल. त्यानंतर फलंदाज आपण बघितलाय तर स्ट्राईक रोटेट करेल. त्यानंतर आपण बघितलं असेल तर पुन्हा एकदा आपण इथं बघतोय तर 2 धावा इथं टोटल संघाची धावसंख्या इथं नोंद केली जाते. लेफ्ट हँड बॅट्समन पुन्हा एकदा आपण इथं बघतोय तो म्हणजेच इथं देखील आपण बघतोय तो म्हणजेच फलंदाज सौरभ. लेफ्ट हँड बॅट्समन पुरा फलंदाज इथं देखील आपण बघतोय कशी जोडी देखील उतरवली जाते. बघा यावेळेस आपण इथं पाहिलं जाईल KPLच्या माध्यमातून इथे देखील जोरदार स्ट्रोक फटका इथं खेळण्याचा प्रयत्न केला गेला. दुसऱ्या रन धावेसाठी देखील आपण इथं बघतोय प्रयत्न केला, परंतु आपण इथं बघतोय तर माघारी परतावं लागतं. यावेळेस देखील एक धाव इथं घेतली जाते. यावेळेस पुन्हा एकदा आपण इथं बघतोय तर तो म्हणजेच गोलंदाज थोडंसं आपण पाहिलं असेल तर क्षेत्ररक्षण देखील फिरवलं जाते. आक्रमकता इथे आपण बघतोय ती म्हणजे अजूनपर्यंत आपण इथे पाहिलं असेल तर ती म्हणजेच गोलंदाज. यावेळेस आपण बघतोय चौकार षटकारांपासून दूरवर ठेवला. इथे मात्र फटका देखील घेतलाय. त्यानंतर आपण पाहिलं असेल तर इथं देखील धाव देखील आपण पाहिली तर ती देखील आपण इथं पाहिली असेल तर ती म्हणजेच एका धावेवरती पुन्हा आपण इथं पाहिलं असेल तर ती म्हणजे समाधान मानावं लागतंय. बघा यावेळेस देखील चतुर्य दाखवलंय ते म्हणजेच गोलंदाजानं
गोलंदाज देखील आपण पाहिलं असेल तर खूप काही कष्ट यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. तर फलंदाज गोलंदाज यांच्या माध्यमातून रण यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण इथे बघतोय. तर थोडंसं आपण बघितलं असेल तर RV11 इथे देखील आपण बघतोय. तर थोडंसं आपण बघितलं असेल तर खूप मोठे कष्ट यावेळेस घ्यावे देखील लागत आहेत. तर त्यानंतर पुन्हा आपण इथे बघतोय लेफ्ट हँड बॅट्समन इथे देखील पुन्हा सज्ज होईल. यावेळेस देखील आपण बघतोय फटका बसलाय, गोलंदाज हसलाय. इथे मात्र आपण बघतोय तरी देखील यावेळेस पंचांचा निर्णय दोन्ही हात समांतर रेषेला वाईट घोषित केलाय. नियम क्रमांक 22 ने दंडित केलाय. धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 5 धावा. यावेळेस पुन्हा इथे देखील आपण बघतोय ओहो काय फटका सजवलाय, परंतु इथे आपण बघतोय वन बाउन्स बॉल, थोडस क्षेत्ररक्षण देखील कमी पडलंय. त्यानंतर आपण बघितलं असेल तर एक धाव तर घेतली नव्हे तर दुसरी धाव देखील घेतली. 2 धावा इथं घेतल्या जात आहेत. 7 धाव संख्या इथे होते. 7 धाव संख्या इथे आपण बघितली असेल ती म्हणजेच 7 धाव संख्या. थोडंसं आक्रमक व्हावं लागेल कारण इथं बघतोय आपण ही स्पर्धा आपण बघितली असेल तर नॉकआउट नसेल. यावेळेस पुन्हा तुम्हाला चान्स असतील, परंतु आयोजकांनी देखील लीगच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण इथे बघतोय. काही आयकॉन असतील, काही आयडॉल असतील, ही स्पर्धा आपण पाहिली देखील जाते. यावेळेस देखील जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र थोडंसं अपील देखील पंचांकडे केलं जात आहे. त्यानंतर आपण इथे बघतोय अपील देखील फेटाळलंय. त्यानंतर आपण बघितलं असेल तर षटक क्रमांक 1 ओव्हर क्रमांक 1 इथे संपवलं जात आहे. पहिल्या षटकानंतर धाव संख्या इथे आपण बघतोय ती म्हणजेच 7 धावा, बिनबाद 7, नो लॉस ऑफ 7 रन्स आफ्टर फर्स्ट ओव्हर, असं काहीच चित्र यावेळेस पाहायला मिळतंय. डीजे नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. श्रेयस कांबळे, पंचक्रोशीमधील एक मोठं नाव. श्रेयस कांबळे ऑन बॉलिंग मार्क पाहायला मिळत आहे. तर समोर असेल निशान कांबळे. पहिला चेंडू श्रेयस याचा हलक्या हाताने कट केलाय. चेंडूला मात्र दिशा दिली. एक धाव पूर्ण केली. एकच धावेवरती समाधान मानावे लागेल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात केलाय. एक धाव पूर्ण केली एका धावेच्या माध्यमातून. धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या 8 या धावसंख्येवरती आता मात्र एक डावकुरी हाताचा फलंदाज सौरभ पालवकर स्ट्राईक एंडला असेल. आप्पा गुरवलेने या संघाकडून चांगली जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल केली आहे. कॉम्बिनेशन लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन ठेवलं गेलं आहे. श्रेयस पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन चांगला चेंडू, चांगला फटका जरूर सजवला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक तिथे तैनात, परंतु नैसर्गिक अडथळा आणि 2 धावा पूर्ण केल्या आहे. 2 धावेवरती समाधान मानावे लागेल. 2 धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या 10 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी श्रेयसच्या माध्यमातून. थोडस अचूक टप्प्याचा चेंडू टाकला होता, भिरकावून जरूर दिला सौरभने, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात. फेकी करेपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावेच्या माध्यमातून धावसंख्या 10 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. आजचं ग्रामीण क्रिकेट जर पाहिलं गेलं मित्रांनो, या नैसर्गिक अडथळ्यामध्ये खेळलं जातं, परंतु हे क्रिकेट आज जगाच्या पातळीवर जाऊन पोहोचलाय. ISPL सारखे टुर्नामेंट आपल्याला पाहिजे. यावेळेस काय दांडी 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 गोल, फलंदाज बाद, बॅक टू द पेविलियन सौरभ पालवकर. संघाला विनंती असेल की आपला बॅटर लवकरात लवकर जरा पाठवायचा आतमध्ये मित्रांनो. याची नोंद घ्या. अजून पुढील खूप सामने व्हायचे आहेत, याची नोंद घ्या. आप्पा गुरुविलोन या संघाला आपल्याला विनंती असेल की आपण लवकर लवकर जरा फलंदाज पाठवायचे आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तेजस सांबरे.
मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळत आहेत. मला वाटतं पहिलीच KPL असेल या खेळाडूची. कुर्तडे गावाची लीग मध्ये सहभाग झालाय आणि पहिलीच लीग असेल कुर्तडे प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळेल आपल्याला इन ॲक्शन मध्ये. तेजस आमरे तर गोलंदाजी ट्रॅकवर श्रेयस कांबळे ऑन बॉलिंग मार पाहायला मिळतंय. पंचकृषी मधील आयकॉन खेळाडू श्रेयस कांबळे आणि समोरच्या टीम मध्ये जर आयकॉन पाहायला गेलं तर निशान कांबळे. पंचकृषीतील एक आयकॉन खेळाडू असेल आणि आमच्या कुर्तडी गावाचे ग्रुप ग्रामपंचायत कुर्तडी मधील एक खेळाडू आयकॉन खेळाडू असतील. अशा या स्पर्धेचं नियोजन केलं गेलं आहे. आज ही स्पर्धा तिसऱ्या पर्वामध्ये येऊन पोहोचली आहे. कुर्तडी प्रीमियर लीग 2 पर्व मागील पहिल्या पर्वाचा मानकरी ठरला MG वॉरियर्स हा संघ, तर दुसऱ्या पर्वाचा मानकरी चिके स्ट्रायकर्स हा संघ ठरला होता. आणि आता तिसऱ्या पर्वाचा मानकरी कोण होईल हे आपल्याला 1 तारीखला समजेल. रविवारचा दिवस 1 तारीखला मेगा फायनल डे असेल या मैदानावरती. आजचा पहिला दिवस आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. तर तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. RV11 विपक्षी असेल अप्पा गुरु 11 हा संघ पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. 41 धावांचं टार्गेट सेट केलं RV11 या संघाने अप्पा गुरु 11 या संघासमोर. तर श्रेयस ऑन बॉलिंग मार राईट ग्राउंड विकेट खोलवर टप्प्याचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न जरूर केला आहे, परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही झालाय. अपील जरूर केली होती पंचांकडे. स्क्वेअर लेग अंपायर आमची परम मित्र शुभम नागवीकर आणि मेन अंपायरचे काम बजावतात यावेळी शुभम मुरकर, एक नावाजलेले अष्टपैलू खेळाडू. रत्नागिरी जिल्ह्यामधील आज जवळजवळ मला वाटतं अनेक ट्रॉफ्या आपल्या नावावरती केल्या असे खेळाडू शुभम मुरकर आपल्याला पाहायला मिळते. इथे काय होत आहे, फलंदाज बाद तेजस बॅक टू द पॅव्हिलियन. चांगला झेल इथे विकेट किपरच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. आणि धक्का क्रमांक दुसरा अप्पा गुरुला सांगायला DJ. चला टीम मीटिंग जरा जास्त घेऊ नका मित्रांनो, आपल्याला विनंती असेल पंच जरा सांगायचंय टीम मीटिंग जास्त घ्यायची नाही मित्रांनो. आपल्याकडे कमी वेळ आहेत, अजूनही 3-4 मॅचेस खेळवायचे याची नोंद घ्या आपण. तर अप्पा गुरु संघाचा फलंदाज नवीन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या पर्वाचा हिरो जो ठरला होता प्रदीप आगरे, ज्याने आपला संघ मेगा फायनल पर्यंत पोहोचवला होता, उपविजेता झाला होता, परंतु चांगली खेळी केली होती सेमीफायनल मध्ये, तोच प्रदीप आगरे दाखल झालाय. तर नवीन गोलंदाज आपण पाहू अभिषेक, नवीन गोलंदाज हाही सुद्धा चांगला गोलंदाज मानला जातो या कुर्तडे गावामधील. स्ट्रायकिंग एंडला पंचक्रोशीतील एक आयकॉन खेळाडू म्हणजेच निशान कांबळे ऑन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. तर गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय अभिजित राईट मोर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने मारा हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला, एकदा पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? ऋषिकेश चेंडू खाली क्षेत्ररक्षक तिथे तैनात, चांगली फेकी केली आपल्याला पाहायला मिळेल. ऋषिकेशचा चांगला एफर्ट पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये, कुर्तडे प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी अभिषेक याची सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन राईट मोर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला यावेळी प्रदीप आगरे ऑन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. पहिला चेंडू फेस करतील प्रदीप साठी, फुल टॉस चेंडू पंचांचा ड्रीमर घोषित केलाय, नो चेंडू घोषित केलाय. चेंडू ट्रॅव्हल होत आहे, वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावा. DJ धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16 या धावसंख्येवरती.
आतापर्यंत 2 विकेट गमावले गेलेत आप्पा गुरु इलेव्हन या संघाने. धावसंख्या जाऊन पोहोचले 16 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, ड्रीमर घोषित केला, अंगावरती चेंडू हाताळण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु चेंडूला सरळ पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रदीप आगरेच्या माध्यमातून चांगला फटका, 4 धावा आणि 4 धावेच्या मदतीने धावसंख्या आता 16 या धावसंख्येवरती धावून पोहोचले आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क पाहायला मिळेल. चांगला चेंडू, यावेळेस गली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, क्षेत्ररक्षक तिथे तैनात केलाय. मला वाटतं चांगली फेकी, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आहे गली या क्षेत्रामध्ये आणि एका धावेवरती समाधान मानावे लागेल. एका धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या 17 या धावसंख्येवरती. 41 धावाचं टार्गेट सेट केलं गेलं आहे आरवी इलेव्हन या संघाने. चांगली गोलंदाजी आतापर्यंत झाली, चांगली फलंदाजी सुद्धा केली होती. यावेळी सुंदर चेंडू, सुंदर फटका, जरूर चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तिथे तैनात ऋषिकेश शिंदे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आहे आणि एक धाव, एक धावेच्या मदतीने धावसंख्या आता पुढे सरसावेल 18 या धावसंख्येवरती. सॉरी 2 धाव, 2 धावेच्या मध्ये धावसंख्या 19 या धावसंख्येवरती. अजून 3 चेंडू शेष. पुन्हा एकदा मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. चांगले क्षेत्ररक्षण अरविंद मांडवकर चेंडू खाली गेली आहे आणि 2 धाबा. पुन्हा एकदा 2 धावेच्या माध्यमातून धावसंख्या 21 या धावसंख्येवरती आता जाऊन पोहोचली आहे. 21 लॉस ऑफ 2 विकेट. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्यात सिंगल मध्ये कन्वर्ट केला गेलाय आणि 1 धाव. 22 धावा आता. पुन्हा एकदा अभिजित, पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन स्ट्राईक एंडला प्रदीप आगरे. खोलवर टप्प्याचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न जरूर होता. लेग बाईचा इशारा येते. बॅट कट, सॉरी, जेलची शक्यता जरूर होती. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये समीकरण राहिलंय. 12 चेंडू 18 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये असेल. सामना कंपल्सरी चेस असेल आणि यानंतर जीके स्ट्रायकर्स विपक्ष असतील विजय स्पोर्ट, या दोन्ही संघांनी तयारी करायची आपली. एक मॅच होणार आहे, त्यानंतर लंच असेल, याची नोंद घ्या. डीजे पळतोय. सामन्यादरम्यान आपण इथे पाहिलं असेल तर दोन्ही संघ आपण इथे बघतोय की विजयाची पराकाष्ठा करताना देखील पाहायला मिळत आहेत. तर 12 चेंडू मध्ये यावेळेस आपण बघतोय धावांची आवश्यकता असेल ती म्हणजेच 18 धावा. बघा कंपल्सरी चेसिंग हा नियम देखील तुमच्यापर्यंत असेल. 12-18 असं काहीतरी समीकरण तुमच्या समोर येत आहे. इथे आपण पाहिलं असेल तर प्रदीप आगरे ज्यांना आपण मागच्या पर्वामध्ये पाहिलं असेल की आपला संघ ज्याने आपण बघितलं असेल तर तो विजयाच्या घोडदौडमध्ये फायनल पर्यंत नेला होता, तोच फलंदाज यावेळेस आपण बघतोय. तर विजय यावेळेस आपण बघितलं असेल तर इथे देखील चांगला फटका आल्याच्या दिशेने खेळून काढला. यावेळेस आपण बघित असेल बॉल ट्रॅव्हल होतोय, जाऊन पोहोचतोय, तोपर्यंत फील्ड केला जाईल, तोपर्यंत स्ट्राईक रोटेट केलं जात आहे. तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न केला जातोय का? इथे मात्र आपण बघतोय प्रयत्न फसलाय, परंतु 2 धावा देखील घेतल्या जात आहेत. बघा वारंवार इथे आपण बघतोय ते पडझड पाहायला मिळते. एक वेगळी एक क्रिकेट शैली या स्पर्धेच्या माध्यमातून आपण इथे बघतोय. क्रिकेट काय असतं हे मात्र आपण इथे पाहत असतो, कारण प्रत्येक वेळी आपण बघितलंय क्रिकेट कसं असतं. कारण बघा प्रत्येकाच्या अंगावरती जर्सी जर आपण बघितली असेल तर एका प्रिंट मध्ये सत्यन पवार इथे आपण पाहिलं असेल तर कुर्तडे गावचा एक चांगला क्षेत्ररक्षक ज्याला म्हटलं जातं तोच क्षेत्ररक्षक यावेळी आपण पाहिलं असेल. तर बघा आपण काय असतं क्रिकेट म्हणजे काय आपण इथे पाहिलं जात आहे ते म्हणजेच प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती एक जर्सी इथे आपण बघितली असेल तर एका प्रिंट मध्ये इथे दाखल केली गेली आहे, म्हणजे दाखवली जाते. बघा आमची टुर्नामेंट, आमचं क्रिकेट
जर आपण बघितलं असेल तर क्रिकेटवरचं प्रेम कशा प्रकारे असेल हे मात्र आता येणारं क्रिकेट हे मात्र वेगळं असेल. इथे मात्र आपण बघतोय व्यवसाय क्रिकेटच्या माध्यमातून यावेळेस देखील प्रदीप यांच्या माध्यमातून इथे मात्र आपण बघतोय थोडंसं अपील केलं जाईल. इथे मात्र पंचांचं बोट आकाशाकडे प्रदीप आग्रा इथे बाद होईल. मोठा धक्का हादरा इथे दिला जातोय. विकेटचा आनंद उत्सव इथं महोत्सव साजरा केला जातोय बघा. जीके स्ट्रायकर्स आणि विजय स्पोर्ट दोन्ही संघांना विनंती असेल की आपली डगआउट घ्यायची आहे आणि लगेचच सामन्याला चालू करायचं आहे. क्षेत्ररक्षण लगेचच सजवून घ्यायचं आहे. 10 बॉल मध्ये अजूनही 15 धावांची आवश्यकता असेल. साई आमरे यावेळेस फलंदाजी मार्क वरती दाखल होत आहेत. इथे आपण बघितलं असेल तर KPL चा हा उत्सव नसेल तर महोत्सव असेल. मी आवर्जून सांगेन प्रत्येकाला, कारण ही टुर्नामेंट आहे ही रत्नागिरीच्या कानाकोपऱ्यात प्रत्येकाजवळ पोहोचवली जाते. कारण आपण इथे बघतोय tenniscricket.in ची टीम देखील खूप चांगली मेहनत घेताना देखील आपण इथे बघतोय. सोनमताई चव्हाण यांची सर्वच टीम या ठिकाणी लाईव्ह टेस्ट कार्ड करताना देखील आपण पाहतोय. तर सर्वांचं देखील मनापासून आभार असतील. तर साईल यावेळेस आपण इथे बघतोय फलंदाजी मार्क वरती असतील. थोडंसं आपण बघतोय गोलंदाज क्षेत्ररक्षण सजवताना देखील आपण इथे पाहिलं असेल. यावेळेस पुन्यांदा गोलंदाजी मार्क वरती इथे देखील आपण बघितलंय चांगला बॉल यावेळेस फेकी केलाय. त्यानंतर आपण बघतोय वन बाउन्स बॉल. इथं बॉलर स्वतःहून जाऊन गॅदर करेल तोपर्यंत एक धाव इथे घेतली जाते. तर धाव संख्या आपण इथे बघतोय टोटल इथं धाव फलक इथं लिहिला जाईल तो म्हणजे 27. स्कोर कार्ड इथं लिहिलं जातंय 27 धावा इथं आपण बघतोय. तर 27 थोडंसं आपण इथे बघितलं असेल तर आक्रमकता इथं पाहायला मिळते. ती दोन्ही संघाच्या माध्यमातून असेल. यावेळेस पुन्हा गोलंदाज इथे मात्र सज्ज होतोय KPLच्या माध्यमातून. इथं मात्र आपण बघितलंय ओहो इथे मात्र अपील केलंय. थोडंसं आपण पाहिलं असेल यावेळेस देखील प्रेशराईज केलं जात आहे ते म्हणजेच फलंदाजाला बघा यावेळेस कशा प्रकारे इथं षडयंत्र इथे वापरलं जात आहे ते म्हणजेच फलंदाज विरुद्ध गोलंदाज. त्यानंतर आपण बघतोय यष्टी रक्षक देखील त्याच पद्धतीने देखील सामन्याला इथे मात्र आपण बघतोय तर हलवलं जात आहे. यावेळेस पुन्हा इथे सज्ज होईल गोलंदाज. यावेळेस आपण बघतोय तर फलंदाज देखील आपण बघतोय बॅटर बॅट्समॅन इथे सज्ज होतोय. इथे मात्र फटका देखील खेळला जातोय. इथे मात्र झेल सुटलाय. त्यानंतर आपण बघतोय बॉल इथं ट्रॅव्हल होतोय. इथं आपण पाहिलं असेल तर चेंडू सीमारेषा पार. यावेळेस चौकार 4 धावा धन करत बॉल सीमारेषा पार. सात चेंडू मध्ये अजूनही 10 धावांची आवश्यकता असेल. 7 बॉल आणि 10 धावा समीकरण तयार होत आहे बघा. यावेळेस अजूनही गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय काय घडवतोय. इथे मात्र आपण बघतोय बॅटची टो कडा घेऊन बॉल इथं आपण पाहिलं असेल थर्ड मॅन रिझन इथं हलवलं जाईल. तोपर्यंत 1 धाव इथं घेतली जाते. एका धावेवरती समाधान मानेल निश्चितपणाने. आपण इथं बघतोय धाव संख्या टोटल होते ती म्हणजेच 32 धावा. शेवटचं षटक अप्पागुरू 11 संघाला आपण इथं आपण बघितलं असेल तर शेवटचे आपण बघतोय तर 6 बॉल आणि या 6 बॉल मध्ये विनिंग साठी धावा असतील ते म्हणजेच 9 धावा
मग कंपल्सरी चेसिंग याच्या माध्यमातून हा संघ इथे दाखल केला जातोय. आप्पा गुरु संघ यावेळेस आपण इथे बघितलं असेल तर मागील आपण थोडस आपण गेलो तर मागील जर इनिंग मध्ये आपण गेलो तर त्यावेळेस आपण बंटी भाटकर यांना भेटलो होतो. खूप चांगली समालोचन त्यांचं देखील आपण पाहिलं तर त्यांनी देखील खूप चांगलं समालोचन देखील मांडलं होतं. त्यानंतर आपण बघतोय गोलंदाज यावेळेस RV11 संघाच्या माध्यमातून कोणता गोलंदाज इथे दाखल केला जाईल. अंतिम षटक साहिल बांडवकर बघा निर्णायक षटक त्याच्या हातामध्ये दिलंय. बघा संघाची पूर्ण मदार त्याच्या हातामध्ये दिली आहे. तर फलंदाजी मार्कवरती इथे आपण पाहतोय तो म्हणजेच फलंदाज बॅट्समन इथे आपण बघतोय निशांत. निशांत हा शांत नसेल इथे मात्र तुला तुझा खेळ रौद्र रूप दाखवावे लागेल. कारण मागील सामन्यामध्ये आपण बघितलं होतं विजयने खूप चांगलं कामगिरी आपण बघितली होती. विजय 11 संघाचा विजय हा देखील आपण पाहिला होता. त्यानंतर आपण बघतोय तर साहिल इथे आपण पाहिलंय तर यावेळेस देखील चांगला बॉल इथे खेळून काढलाय. त्यानंतर आपण बघतोय बॉल ट्रॅव्हल होतोय. त्यानंतर आपण बघित असेल फील्ड करताना देखील थोडस फंबल झालंय. त्यानंतर दुसरी धाव देखील घेतली. 2 धावा यावेळेस घेतल्या जात आहेत. म्हणजेच धाव संख्या टोटल होते ती म्हणजेच 34 धावा. बघा इथून पुढे तुम्हाला तुमचा मार्ग निवडायचा आहे. इथून तुम्हाला तुमचा मार्ग हा मात्र सुरळीत करायचा. यावेळेस देखील पुन्हा ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलाय बॉल इथे. त्यानंतर आपण बघितलं असेल तर 1 बाउन्स बॉल फेकी केला जाईल. तोपर्यंत पुन्हा 2 धावा काढलेत. 36 धावा इथं देखील घेतल्या जात आहेत. वारंवार इथं आपण पाहिलं असेल बंटी भाटकर कुठे असतील त्यांनी यायचंय कॉम्बॉक्स मध्ये. बंटी भाटकर आपल्याला विनंती असेल कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. 36 धावा इथे आपण बघतो असेल पाहिलं असेल तर खूप चांगली या ठिकाणी अजूनपर्यंत आपण बघतोय. तर फलंदाजी मार्कवरती तर फलंदाज देखील आपण पाहिलं असेल तर यावेळेस देखील जोरदार फटका यायचा आपण पाहिलं असेल तर चेंडू आपण चाललाय. चेंडू सीमारेषा पार फरार षटकार. थँक्यू डीजे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच निशान कांबळे. आपल्याला विनंती असेल आपण यायचं आहे. तर मी मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी प्रदान करण्यासाठी मी विनंती करतो की सूर्यकांतजी पवार आणि सुनील पवार आपण यायचं आहे. दोघांच्या वतीने टी शर्ट आणि मेडल प्रदान करायचं आहे. आपल्याला विनंती असेल आपण यायचं आहे.